नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं वेद राज्यस्तरीय परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकाचे स्पष्टीकरण. तर आतापर्यंत आपल्या दोन प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत बघा. आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका क्रमांक 3 त्यामधील सर्व विषयांचे स्पष्टीकरण. चला तर बघू. विभाग पहिला आहे बघा, भाषा व सामान्य ज्ञान या विषयाचे आपण सुरुवातीला स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यानंतर लगेचच आपण इंग्रजी आणि गणित या दोन विषयाचं स्पष्टीकरण पाहूया. बघा, पहिला प्रश्न आहे. पहिला 1 आणि 2साठी तुम्हाला उतारा दिलेला आहे 2 ओळीचा. तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि मगच आपण प्रश्नाकडे वळायचं आहे. पहिला प्रश्न आहे बघा, चिचूला कोणासारख्या उड्या माराव्याशा वाटायचे. या उतारातच उत्तर असतं. बघा इथं, कधी कधी त्याला पक्ष्यासारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. म्हणजे उड्या कुणासारख्या माराव्याशा वाटायच्या? सशासारख्या. दुसरा प्रश्न आहे, चिचू कोण होता. चिचू कोण होता बघा. चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत राहायचा. म्हणजे चिचू हे कोणाचं नाव आहे? उंदराचं आहे. तिसरा बघा, गुलाबरावाचे स्वागत कोणी केले. याचं उत्तर तुम्हाला पाठामध्येच मिळेल. तुमचं बालभारतीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहे बघा. तर याचं उत्तर पहिलं आहे, निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केलेलं आहे. प्रश्न चौथा आहे, चित्रामध्ये काय आहे. तुम्हाला असं बघितलं तर इथं खालचं टोक बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा भोवरा आहे, पण भिंगरी हे उत्तर देखील असू शकतं. त्याचं कन्फ्युजनमध्ये आहे. भोवरा किंवा भिंगरी या दोन्हीपैकी एक उत्तर याचं असणार आहे. पाचवा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. तो चंद्र, ती बाग, ते फूल, तो कुऱ्हाड. म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग या प्रत्ययानुसार हे शब्द आपल्याला दिलेले आहेत. तर तो कुऱ्हाड नसतं, तर ती कुऱ्हाड असतं. म्हणून चुकीची जोडी आपली ही असणार आहे. 6वा प्रश्न आहे, भेळ ही कविता खालीलपैकी कोणी लिहिली आहे. भेळ ही कविता आपल्याला माहीत आहे, मंदाकिनी गोडसे यांनी लिहिलेली आहे. 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता. बघा, एकवचनी म्हणले खेळणी, एक खेळणे असतं. ही खेळणी अनेक वचन झालं. पाखरे अनेक वचन, वेल एक वचन आणि केळी अनेक वचन. वेल, वेली अनेक वचन असतं. आपल्याला एकवचनी विचारलं आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपला वेलचा बरोबर येणार आहे. 8वा प्रश्न आहे, चित्रातील वाद्याचे नाव सांगा. बघा, नाव काय आहे हे. तारपा, हलगी, तुंतुणे का झांज. तर हे चित्रावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे आहे तुंतुणे. तुम्ही पाहिलं असेल. प्रश्न 9वा बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तळ्यात विरघळणारे धुके, पिकून पिवळे झालेले डोंगर, डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी, उगवता सूर्य आणि झाडावर डुलणारी म्हणजे पिवळी फुले. तर यामध्ये मला वाटतं की ही 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आपला चुकीचा आहे. कारण पिकून झालेले पिवळे हे डोंगर नसतात, म्हणून ते दुसरा ऑप्शन चुकीचा आहे. 10वा बघा, मेहनत या शब्दाचा समानार्थी शब्द. मेहनत म्हणजे कष्ट असतं, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. 11वा आहे, ले, स, उ, फु, पा या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचे मधले अक्षर कोणते. आता यापासून शब्द कोणता तयार होतो बघा. पासून पाऊस, फुले असा शब्द तयार होतो. तर या अक्षरामधलं आपल्याला मधलं अक्षर काढायचं आहे. ते आलेलं आहे आपलं स. तर स कुठं आहे बघा. 3 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी फळांचा गट ओळखून गटात बसणाऱ्या योग्य फळाचे नाव लिहा. इथं फळे आहेत, हे फळांची नावे आहेत बघा. कलिंगड, फणस, पपई. आता इथं ऑप्शनमध्ये दिलेले देखील तुम्हाला फळच आहेत, पण इथं एवढं लक्षात आलं पाहिजे की तुमच्या कलिंगड, फणस, पपई हे काय फळे आहेत. अनेक बिया असणारी फळे आहेत. म्हणून आपल्याला याच्यामधलं अनेक बिया असणारं फळ म्हणजे डाळिंब. हा ऑप्शन आपल्याला इथं बरोबर द्यावा लागेल. 13वा आहे, पीटरची भाषा कोणती. हे देखील तुमच्या पुस्तकातलाच प्रश्न आहे बघा. पीटरची भाषा कोकणी आहे. 14वा आहे, गोलात योग्य अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द बनवा म्हटले. तर इथं आपल्याला यामधला एक अक्षर घालायचं आहे. थ बघा, थराजू नाही होत. पहिल्याच याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की तराजू होतं, तबला होतं आणि तबक होतं. म्हणजे योग्य शब्द कोणता आपला अक्षर येणार आहे, त इथं लिहावं लागणार. 15 बघा, मंगेश काय झालं रे, काय झाले, काय रे काय झाले. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल. मंगेशला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे म्हणून ते प्रश्नचिन्ह आपल्याला द्यावं लागेल.
16वा आहे घरदर्शक शब्द लिहा. सुगरणीचा काय असतो? खोपा असतो. पोपटाची ढोली आणि घोड्याचा पागा किंवा तबेला, मधमाशांचे पोळे. त्यामुळे सुगरणीचा खोपा हे आपलं बरोबर उत्तर असणार. 17वा आहे चित्रासाठीचा योग्य शब्द. शुद्ध शब्द म्हणजे हे चित्र आहे आपलं सैनिकाचं, दिसतं आपल्याला, पण सैनिक हा बरोबर का हा बरोबर, यामधलं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 4 नंबरचा ऑप्शन जे छोटं न आहे ते आपल्याला आणि पहिली वेलांटी हाच शब्द आपला शुद्ध शब्द असणार आहे. 18वा आहे विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य विचारले. चांगले छान. चांगले छान म्हणजे पहिल्या शब्दात तुमच्या लक्षात आलं असेल की चांगले छान हा झाला समानार्थी शब्द. विरुद्धार्थी ही अयोग्य जोडी आपली असणार आहे. पुढची गोड कडू सुंदर कुरूप दिवस रात्र ह्या तिन्ही आपल्या विरुद्धार्थीच्या जोड्या बरोबर आहेत. 19वा बघा समूहदर्शक शब्द लिहायला सांगितला आहे. किल्ल्यांचा काय असतो? किल्ल्यांचा जोडगा असतो. केळीचा घोस, पालेभाज्यांची जुडी आणि नाण्यांची चवड किंवा भाकऱ्यांची चवड म्हणतो आपण, आणि किल्ल्यांचा जुडगा हे आपलं बरोबर येणार आहे. 20वा बघा झाडावर चढू आकाशात उडू डॅश डॅश गादीवर दबकन पडू. हे तुमच्या आहे चांदोबाच्या देशात या कवितेतील हे वाक्य आहे. तर आपलं ढगांच्या गादीवर हे उत्तर आपलं येणार आहे. 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. चला मराठी विभाग झालेला आहे बघा. लगेचच आपण गणित विभागाकडे वळूया. प्रश्न 21वा आहे बघा. व्हॉट इज द नेम ऑफ दिस शेप? हा शेप कोणत्या प्रकारचा आहे? त्याचं नाव काय आहे? कोन, क्युबाईड, सिलेंडर का स्क्वेअर? तर हा आपल्याला दिसतो दंडगोल आहे, त्याला सिलेंडर असं इंग्रजीत म्हणतात, म्हणून तिसरा ऑप्शन बरोबर. 22वा बघा 79. 79 असा अंक कोणता आहे बघा? 79. 4 नंबर ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 23वा बघा व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन द डिजिट म्हणजे ह्या अंडरलाईन केलेल्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. 9 हे दशक स्थानी आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे 90 म्हणजे 90. 24 बघा डू सबस्ट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी करायची आहे. 73 वजा 36 आपण उभ्या मांडणीनंच विद्यार्थ्यांना नेहमी वजाबाकी करायची आहे, तोंडी किंवा बोटावर मोजून करायचं नाही. 3मधून 6 जात नाही म्हणून 13 समजतो आपण. 13मधून 6 गेले राहिले 7. हातच्याला 7मधून 4 गेले राहिले 3 म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे 37 जे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे ते बरोबर येणार. आता 25वा बघा इयत्ता दुसरीच्या पुस्तकाच्या गठ्ठ्यातील 37 पुस्तके वाटल्यानंतर 29 पुस्तके शिल्लक राहिली तर त्या गठ्ठ्यात एकूण किती पुस्तके होती? बघा एकूण विचारले म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल. 9 आणि 7 किती होतात? 16 आणि ह्याच्याला 1 3 2 5 आणि 1 6 म्हणजे 66 उत्तर येणार आहे. तुम्ही मी जसं उभ्या मांडणीनं सांगितले त्या पद्धतीनेच तुम्ही बेरीज करू शकता. 26वा बघा 4 अधिक 4 अधिक असं किती वेळा आहे बघा? 6 वेळा आहे. बरोबर काय म्हणजे बरोबर इथं उत्तर लिहायचं नाही आहे, पण यायचं 4 अधिक 5 करू शकतो का? 4 वजा 5 करू शकतो, 4 भागिले 5 करू शकतो का? 4 गुणुले 6. तर 4 हे 6 वेळा लिहिले म्हणून आपण 4 गुणुले 6 ही आपली गुणाकाराची योग्य पद्धत असणार आहे. 27वा बघा चूज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप काढायचं आहे. 65चं काय येणार बघा? 65 म्हणजे 65. मग 60 अधिक 5 पाहिजे ही चुकीची आहे. योग्य विचारले म्हणजे बरोबर. 49 बघा 49 म्हणजे 49 म्हणजे 40 अधिक 9 पाहिजे होतं, इथं देखील चुकीचे आहे. 76 बघा 76 म्हणजे 76. 70 अधिक 6 ही आपली बरोबर जोडी आहे. योग्य विस्तारित रूप हे 3 नंबरचं असणार आहे. चौथं देखील बघू बघा 93 म्हणजे 93. 90 अधिक 3 पाहिजे होतं, ही पण चुकीची आहे. आपली बरोबर जोडी 3 नंबरची आलेली आहे. 28वा बघा 49 अधिक 37 याची बेरीज करायची आहे. 9 अधिक 7 16. हातच्याला 1 परत 4 आणि 3 7 आणि हातच्या 1 8 आणि हे 6 म्हणजे 86 उत्तर आपलं येणार आहे. 29 बघा अमेयने दुकानदारास 10 रुपयाच्या 2 नोटा देऊन त्याचे सुट्टे मागितले तर दुकानदार खालीलपैकी कोणती रक्कम देईल? 10 रुपयाच्या 2 नोटा म्हटले इथं विद्यार्थ्यांनो, त्यामुळे आपण काय करायचं पहिला यांची बेरीज करून घ्यायची. 10 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे आपल्याकडे जमा किती झाले? 20 रुपये झालेले आहेत. ते आपण दुकानदाराला दिल्यानंतर काय करणार बघा? 20 रुपये आपल्याला सुट्टे दिले पाहिजेत त्याने. बघा यांची बेरीज करून बघू. 5 आणि 2 7 8 9 आणि 10 म्हणजे हे 10 झालेत, पण हा चुकीचा आहे. आपल्याकडे 20 रुपये आहेत. 10 अधिक 5 15 आणि 5 20 म्हणजे ही बरोबर येऊ शकते. तर देखील पुढचे ऑप्शन बघू बघा. 10 5 15 16 17 18 हे येऊ शकत नाही.
5 त्रिक 15, 16 17, 18 19, 19 यांची बेरीज येते. दुकानदार आपल्याला 20च रुपये देणार, म्हणजे 10 आणि 5चं नाणी 2 असे आपल्या 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. तिसरा बघा, खालीलपैकी क्रमवाचक संख्या म्हणजे ऑर्डिनल नंबर काढायचा आहे. 50, 25 आणि 8th अँड 35 दिले. म्हणजे आता या संख्यावरून तुम्हाला लक्षात आले असेल हे आहेत आपले कार्डिनल नंबर. आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे ज्याला TH हा प्रत्यय आता वरती दिलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डिनल म्हणजेच क्रमवाचक संख्या. ती आपली 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार आहे. 31वा प्रश्न बघू. विच द स्टेज ऑफ 5 म्हणजे 5चा टप्पा कोणता आपला शोधायचा आहे. तर 41मध्ये बघा 5 मिळवले 48, 48मध्ये 5 मिळवा 53 येतं, 53मध्ये 5 मिळवल्यानंतर 58 येतं. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला 5चा टप्पा आहे. इथं बघा 60मध्ये 5 मिळवलेत पण 65मध्ये परत 3 मिळवलेत, हा चुकीचा आहे. 44मध्ये बघा 44मध्ये 3 मिळवलेत, हा पण नाही आहे. 5मध्ये 5 मिळवलेत पण 10मध्ये 4 मिळवलेत, हा देखील नाही. आपला पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे. 32वा बघा, कंप्लीट द पॅटर्न. आकृतिबंध. मी आकृतिबंध कसं सोडवायचं नेहमी सांगते. पहिला जी आकृती आहे तिथंपर्यंत म्हणत जायचं. आता वर्तुळ, पंचकोन आणि चौरस आहे. मग वर्तुळ, पंचकोन इथं काय येणार आपला पंचकोन 2 नंबरचा ऑप्शन येणार. 33वा बघा, चढता क्रम पूर्ण होण्यासाठी चौकटीच्या ठिकाणी कोणती संख्या लिहाल. म्हणजे इथं संख्या आपल्याला लिहायची आहे असेंडिंग ऑर्डर. आता इथली संख्या कशी काढायची, ह्याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा लहान असली पाहिजे. 64 बघा ह्याच्यापेक्षा लहान आहे, ही येऊ शकत नाही. 89 बघा पण 87पेक्षा ही मोठी आहे, हिच्यापेक्षा आपल्याला लहान संख्या पाहिजे. 73 आपण लिहू शकतो. 60 ही आपली 67पेक्षा लहान झाली. 67पेक्षा मोठी 73 आहे आणि 87पेक्षा ही लहान आहे, म्हणून आपण 3 नंबरचा ऑप्शन इथं व्यवस्थित लिहू शकतो. 34वा प्रश्न आहे बघा, दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या बनवा. आता हे दिलेले अंक बघायचे, इथले अंक बघायचे त्रिकोणाचे 0, 7 आणि 5 आहे. याच्यापासून आपल्याला बघा 70 होऊ शकते, 75, 50 अशा 2 अंकी आपल्याला संख्या 3 मिळू शकतात. पण आपल्याला सर्वात लहान संख्या बनवायला सांगितली. ऑप्शनमध्ये देखील आपल्याला बघा 50, 70, 75 आणि 57 अशा संख्या दिलेल्या आहेत. पण सगळ्यात लहान संख्या कुठली बनते आपली 1 नंबरची जी 50 ही आहे तो ऑप्शन बरोबर. 35वा आहे बघा, आयडेंटिफाय अ डिफरंट मंथ. वेगळा महिना बघायचा आहे. वैशाख, अग्रहायण, ऑक्टोबर आणि फाल्गुन. तर तुम्ही म्हणाल ऑक्टोबर, पण ऑक्टोबरच उत्तर येतं. पण कसं बघा, अग्रहायण म्हणजे मार्गशीर्ष महिन्याला आपण अग्रहायण म्हणतो. तुम्हाला पुस्तकात देखील वेदच्या पुस्तकात देखील याचं स्पष्टीकरण दिलेलं असेल बघा. त्यामुळं वैशाख, मार्गशीर्ष आणि फाल्गुन हे 3 महिने आपले मराठी महिने आहेत, सौर वर्षाचे महिने आहेत. आणि ऑक्टोबर हा आपला इंग्रजी महिना आहे, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपण वेगळा महिन्यात येणार आहे. 36वा बघा, कागदकाम करण्यासाठी 53 कागदापैकी 26 कागद मुलांना वाटले तर किती कागद शिल्लक राहिले म्हटलं आहे. शिल्लक विचारलेत म्हणजे आपण इथं काय करणार, वजाबाकी करणार. कसं करायचं बघा, 53मधून 26 वजा करायचे आहेत. 3मधून 6 जात नाही म्हणून 13 समजले. 13मधून 6 गेले 7 राहिले, हातच्या आला 1, 5मधून 3 गेले राहिले 2. उत्तर किती आलं 27. बघा 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 37वा बघा, आयडेंटिफाय द नंबर. चित्रावरून संख्या ओळखायची आहे. हे आहेत आपले 10चे पंच. मोजू बघा 10, 20, 30, 40, 50, 60 हे झाले 60. तर खालचे बघा मोजू 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 60 अधिक 7 किती होणार 67 होणार. आणि त्याचं इंग्रजीत रूपांतर आपण 67 करणार. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 38 बघा, चित्रातील नोट किती रुपयांची आहे. ही नोट दिसते आपल्याला इथं 50 लिहिले आहे, म्हणजे RS 50 म्हणजे 50 रुपये. 1 नंबरचा ऑप्शन बरोबर. 39 बघा, 33पेक्षा 50 मोठे हा लहान मोठेपणा पर्याय शोधा. बघा 50 आणि 33 इथं आहे. 33पेक्षा म्हटले म्हणून पहिली संख्या आपली 33 असली पाहिजे. मग हे 2 प्रश्न ऑप्शन कटले आपले. दुसरा आणि चौथा प्रश्नाचा ऑप्शनचा विचार करायचा. 33पेक्षा 50 मोठे. आता इथं बघितलं तर बघा 33पेक्षा 50 मोठे हे बरोबर आहे. आणि इथं बघा 33पेक्षा 50 लहान दिसतं. 50पेक्षा 33 मोठं दाखवलेलं आहे. आपल्याला 33पेक्षा 50 मोठं पाहिजे, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. म्हणजे हे चिन्ह आपलं मोठ्या संख्येकडे असलं पाहिजे. पुढचा बघा प्रश्न 40वा आहे. शेजारील चौकोनात दशक स्थानी 5 हा अंक असलेल्या किती संख्या आल्या आहेत म्हटले. दशक स्थानी 5 पाहिजे. म्हणजे आता इथं 35मध्ये बघा 5 हा एकक स्थानी आहे.
इथं बघा 5 दशक स्थानी 1 आला, इथं 2 आला आणि इथं 3 आला. म्हणजे 53, 52 आणि 59 ह्या 3 संख्यांमध्येच फक्त 5 हा अंक दशक स्थानी येतो. म्हणून संख्या किती विचारल्यात म्हणून 3च येतात. चौथा ऑप्शन आहे 3 हा आपण तो बरोबर देणार आहे. तर गणित विभाग विद्यार्थ्यांनो झालेला आहे बघा. चला पुढचा विभाग बघू. विभाग तिसरा आहे इंग्रजी. 41चा प्रश्न बघा. फाइंड द वर्ड ऑफ पिक्चर फॉर पिक्चर. आता हा पिक्चर कसला आहे. हट मीन्स झोपडी, कॅप मीन्स टोपी, हॅट मीन्स टोपीस आणि मॅट मीन्स चटई. तर ही कॅप जी असते ती आपली वेगळी असते, फक्त त्याला फुडाचा आकार असतो. आणि ही हॅट आहे ती हॅट आपली गोलाकार आकाराची असते. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपण इथं बरोबर देणार. 42 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲक्शन ऑफ ड्रॉइंग. म्हणजेच त्या ड्रॉइंगची क्रिया केलेली चित्र कोणतं आहे बघा. तर आपल्याला इथं पहिला रीडिंगची दिसते, इथं स्लिपिंग दिसतं, इथं पण स्लिपिंग दिसतं आणि इथं जी आहे ती पेंटिंग करते म्हणजेच ड्रॉइंग करते. हा आपला चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे. 43 बघा. यम या अक्षराने सुरू होणारे चित्र. सुरू होणार म्हणजे हे मंकीचं चित्र आहे. अम्ब्रेला, स्पॅरो अँड कप. मग आपल्याला अम्ब्रेलाचं यू, स्पॅरोचं यस, कपचं सी आणि मंकीचं यम होतं. मग यम या अक्षराने सुरू होणारा पहिलाच ऑप्शन आपला बरोबर येणार. 44 बघा. चित्रातील पिकॉक्स किती आहेत. आता हे इथं पिकॉक्स म्हणजे मोर मोजायचे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 म्हणजे 16 इंग्रजीमध्ये म्हणतो त्याला आपण. 2 नंबरचा ऑप्शन बरोबर. 45 बघा. हू युजेस द मटेरियल इन द पिक्चर. हे जे मटेरियल आहे किंवा हे जे साहित्य आहे ते कोण वापरतं. शेफ म्हणजेच आचारी किंवा स्वयंपाकी असतो, तो हा वापरू शकत नाही. मेकॅनिक हा वापरू शकत नाही. कारपेंटर म्हणजेच सुतार पण हा वापरू शकत नाही. सिंगर मात्र हे वाद्य आपलं वापरू शकतो. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. 46 बघा. क्रमाने येणारा मंथ कोणता. बघा ऑगस्ट नंतर येणारा महिना आहे आपला सप्टेंबर. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार. 47वा प्रश्न आहे बघा. व्हॉट इज द शेप ऑफ अ सर्कल. सर्कल म्हणजेच अर्धवर्तुळाचं चित्र कोणतं आहे आपलं. 3 नंबरचा ऑप्शन बघितला तर तुमच्या लक्षात येईल तो सर्कल आहे. 48 बघा. चित्रातील ट्रायंगल वाजवणारा मुलगा कोणता. हा तबला आहे, हा ड्रम आहे आणि हे व्हायोलिन आहे. ट्रायंगल वाजवणारी आपली कृती करणारा 3 नंबरचा ऑप्शन आहे. 49 बघा. फाइंड द रॉंग पेअर ऑफ ॲनिमल ॲक्शन. ॲनिमलची इथं जे ॲनिमल दिलेले आहेत, प्राणी दिलेले आहेत, त्यांची ॲक्शन कोणती चुकीची आहे. बघा हे डक स्विम करतात हे बरोबर आहे. हे बेडूक आहेत जंप करतात, जंप करतेले दिसत आहेत म्हटलं ही पण कृती बरोबर आहे. तर इथं हॉर्स आहेत, हॉर्स हे आपल्याला रन करतेले दिसतात पण त्यांनी दिले स्विम म्हणजे ही चुकीची जोडी आहे. आणि हे पक्षी आहेत, पक्षी फ्लाय करतात हे बरोबर आहे. 3 नंबरचा ऑप्शन आपला चुकीचा येणार आहे. 50 बघा. हू इज इन पिक्चर. आता ह्या पिक्चरमध्ये कोण दिसतं तुम्हाला. आई आणि त्याचा मुलगा म्हणजेच मदर अँड सन हा ऑप्शन आपला असणार आहे. ग्रँड मदर अँड ग्रँडसन, आजी नातू. अंकल नेफ्यू म्हणजे काका पुतणी. अंकल ब्रदर काका आणि बाबा किंवा भाऊ म्हणतो, काका आणि भाऊ. आणि आपली ही योग्य जोडी असणार आहे मदर अँड सन म्हणजेच मुलगा आणि आई. अशी ही 2 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर देणार आहोत. तर चला तर विद्यार्थ्यांनो तिसरी प्रश्नपत्रिका देखील आपली कंप्लीट झालेली आहे बघा. हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.